रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी. हे माझं बाळ आहे बघा, हे माझं एकदम माझं छोटं माझं बाळ आहे. हे खूप चांगलं आहे. तुला मी टिळा लावतो माझ्या बाळाला. रामकृष्ण हरी, तुला केशवा गोविंद माधवा. खूप छान. मी माझ्या बाळाला पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो की ह्याचं आयुष्य उज्ज्वल होऊ दे, चांगलं होऊ दे. प्रामाणिकपणे काम कर. किती रुपये मिळेल ते मिळेल. जेवढं तेरी किस्मत का लिखा तुझसे कोई ले नहीं सकता. तेरी किस्मत का लिखा तुझसे कोई ले नहीं सकता. अगर खुदा की रहमत हुई, अगर खुदा की रहमत हुई तो तुझे वो भी मिल जाएगा जो तेरा कभी हो नहीं सकता. तेरी किस्मत का लिखा तुझसे कोई ले नहीं सकता. अगर खुदा की रहमत हुई, या पांडुरंगाची कृपा असेल तर तुला नशिबापेक्षा जास्त मिळेल. त्यामुळे काही हरकत नाही. रामकृष्ण हरी, जेवढं मिळेल तेवढं समाधान राहायचं. आज जसं आहे, आज जगायला जेवढं मिळेल तेवढं धन्यवाद. दररोज पांडुरंगाचे आभार मानायचे. आहे चटणी भाकरी काही असो. ठेविले अनंती तैसेची राहावे, ठेविले अनंती तैसेची राहावे. ठेविले अनंत तैसेची राहावे, ठेविले अनंत तैसेची राहावे. चित्त असू द्यावे समाधानी, चित्त असू द्यावे समाधानी. ठेविले अनंती तैसेची राहावे, ठेविले अनंती तैसेची राहा. माझं बाळ आहे, माझं बाळ आहे, माझं बाळ आहे. मी पांडुरंगाला प्रार्थना करतो की देवा डोकं टेक बाबा, माझ्या पांडुरंगाच्या चरणी डोकं टेक, आईच्या पण चरणी डोकं टेक. पांडुरंगा, मी तुझ्या चरणी नतमस्तक होऊन सांगतो, माझ्या बाळाच्या काय मनातल्या इच्छा असतील, आकांक्षा असतील, काय त्याच्या मनोकामना असतील, ज्या ज्या त्याच्या विचारधारेप्रमाणे असतील त्या त्याला पूर्ण कर. काही अपयश आलं तरी त्याने राग मानू नये. भगवान त्याची कृपा सदैव आपल्या बरोबर आहे. जे चांगले जगिया त्याचा करा स्वीकार, नवी हिंद युगाचे तुम्हीच शिल्पकार पावले. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.